साहेब तुम्ही माझा कार्यक्रम खूप तरी ते गुप्ते बघितलाय का मला माहीत नाही, परंतु हा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात इतकी वर्ष इतकी दूरपर्यंत हा जो प्रसिद्ध आहे लाडका कार्यक्रम आहे, त्याच्यातला जो मेन राऊंड आहे तो आहे फोनचा राऊंड. फोनचा राऊंड म्हणजे काय आहे की मला देवानी ही हा 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 जो फोन आहे माझा, हा मला देवानी माझा फोन तुमचा नाही, याच्यामध्ये एक वेगळं सिम कार्ड आहे. ते सिम कार्ड असं आहे की मी कुणालाही जगातल्या माणसाला फोन लावू शकतो. म्हणजे तुम्ही नुसतं बोलायचं आणि जी व्यक्ती ह्या जगात आता अस्तित्वात नाही त्याला पण हा फोन लागतो. तुम्ही डोनाल्ड ट्रम्पला लावला तरी तो उचलतो. आणि अशी लोक फोनवरती ह्या बोलतात. हा फोन तुम्ही कुणाला लावताय हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुम्ही थेट कानाला लावायचं आणि बोलायला सुरुवात करायची, आम्हाला कळणार कुणाशी बोलताय तुम्ही ते. तुमचा माईक मी पकडतो, बोला. आदरणीय अजितदादा, अर्थसंकल्प सादर करायचा आहे, वापस या ना. अजितदादा परत या ना. महाराष्ट्राची जनता वाट बघताय. फोन माझा असला तरी मलाच काही वेळा वाईट वाटतं की मी त्या लोकांना फोन लावू शकत नाही ज्यांना तुम्ही लावू शकता. अजितदादांची आठवण येते, खूप आठवण आहे. अजून काही बोलू इच्छिता त्यांच्याबद्दल? महाराष्ट्राने खूप गमवलेला आहे. अजितदादांनी, देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदेजींनी तिघांच्या जोडीने जो विचार केला होता तो मी बघितला आहे. या महाराष्ट्राला जगात देशातला सर्वोत्तम राज्य बनवण्याचं पुढच्या 2047 पर्यंत महाराष्ट्र हा देशातला क्रमांक 1चा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा गौरव घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करणारा महाराष्ट्र हा निर्माण करायचा होता. तो आता कदाचित देवेंद्रजी, एकनाथजी, सुनेत्राबाईंनी करतीलही, पण अजितदादा खूप मिस करतो आहे तुम्हाला. असं मी खूप मिस करतो अजितदादाला. आम्ही पण सगळे त्यांना खूप मिस करतो. शेवटचं गाणं मी गायलो होतो त्यांचं, अजित दादांचे देऊया नारे राष्ट्रवादी सारे, राष्ट्रवादी सारे. ते गाणं रेकॉर्ड त्यांना पाठवलं आणि त्यांचा मला फोन आला होता. खूप कौतुकाने बोलले. मला म्हणले जरा इलेक्शन संपल्यानंतर मला तुमचं कौतुक करायचं, मी भेटणार आहे. त्यावेळेस मला माहीत नव्हतं मी त्यांचा आवाज शेवटचा ऐकतोय. जी हळहळ तुम्हाला जाणवली ती मला देखील जाणवली, अख्ख्या महाराष्ट्राला तीच हळहळ जाणवली. ठीक आहे, पण त्यांचे विचार आपल्या बरोबर आहेत, त्यांनी केलेली कामं, त्यांचे आदर्श आपल्या बरोबर आहेत. त्या कामातनं, आदर्शातमधनं आपल्याला ते भेटत राहतील. खूप छान फोन लावलात साहेब, थँक्यू व्हेरी मच.